नाशिक खंडणी प्रकरणी उद्योजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला। 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची माहिती आहे। संशयित आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात आहे। फिर्याद देणारा उद्योजक एनजीओ संचालकही आरोपी आहे। टॅबमध्ये 87 व्हिडिओ सापडले होते। 4 मोबाईल, 2 पेनड्राईव्हसह एक मेमरी कार्डही पोलिसांनी जप्त केलंय। तसंच गरजू महिलांना नोकरीचा आमिष दाखवून शोषण केल्याचा आरोपही त्याच्यावरती करण्यात आलाय। नाशिक आणि इगतपुरीमधील हॉटेल अत्याचार, गुपचूप चित्रीकरण, अश्लील व्हिडिओ, ब्लू फिल्म स्वरूपामध्ये विक्रीचा देखील संशय या एरंडेवरती आहे। पीडितांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांचाही समावेश आहे। आरोपीवरती बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घ्यात माझे सहकारी किरण कोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आपण बघतोय की अशोक खरातचं प्रकरण आहेच आणि यालाच कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न आज सध्या झालेला आहे। काय माहिती एकंदरीत सध्या कशा पद्धतीने पोलिसांचा तपास सुरू आहे? सिद्धेश, अजून एक हे संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे। अशोक खरातचा जो प्रकरण आहे तो ताजा असताना नाशिकमध्ये अजून एका महिला लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। हा उद्योजक आहे जित एरंडे। तर एरंडेकडे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका ऑफिस बॉयने जित एरंडेचे काही पेनड्राईव्ह आणि जे हार्ड डिस्क चोरून त्या एरंडेकडे खंडणी मागितलेली होती आणि त्या संदर्भात एरंडेने नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर पोलिसांनी 4 संशयित काल 19 लोकांना अटक केलेली होती आणि त्यानंतर विजय एरंडेकडे इतके मोठ्या प्रमाणात हे व्हिडिओ कुठून आले त्या सगळ्या संदर्भात एकूणच चौकशी सुरू होती आणि रात्री उशिरा फिर्यादी म्हणजे या विजय एरंडेलाच पोलिसांनी आता अटक केलेली आहे। या एरंडेकडे अनेक महिलांचे लैंगिक शोषणाची व्हिडिओ आहेत अशा पद्धतीची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे। जवळपास 100हून अधिक महिलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ या लॅपटॉप आणि पेनड्राईव्ह मध्ये भेटलेले आहेत। खरं तर या महिलांना पैशांचे आमिष दाखवून, नोकरीचे आमिष दाखवून किंवा तुझ्या मुलांना मी कामाला लावून देतो अशा वेगवेगळ्या प्रकारे आमिष दाखवून हे लैंगिक शोषण झाल्याचं प्राथमिक माहिती पोलिसांना आहे आणि त्या संदर्भात एरंडेवरती आता नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि काल जे एरंडेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणी अधिक चौकशी पोलिसांकडून केली जाते। नक्कीच किरण, तुम्ही सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुमच्याकडून घ्यायचे।